क्लब पॉवरवाडी यांच्या वतीने ही भव्य टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। सर्वांचं हार्दिक स्वागत। चला लगेचच मॅचला सुरुवात करून घ्या। 5 षटकांची ही लढत आपल्याला पाहायला मिळेल। यस, बॉल मैदानाच्या आतमध्ये प्रोव्हाइड करा लवकर। जिथे या मॅचचा टॉस आपल्याला होताना पाहायला मिळाला। महाबळेश्वरवरून संघ आज आपल्या या मानगाव नगरीमध्ये येताना पाहायला मिळालं। टॉस त्यांच्या बाजूने गेला। पहिली बॅटिंग त्यांच्या माध्यमातून स्वीकारताना पाहायला मिळाली। बॅटिंग साठी आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील। विशाल जाधव आणि त्याचबरोबर मुन्ना जाधव मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दाखल होताना पाहायला मिळते। षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील। रोहिदास पवार मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील। आजच्या या दिवसामधील ही आपण पाहतोय शेवटची मॅच, दिवस क्रमांक पहिला या स्पर्धेचा आपण पाहतोय। उद्याचा दिवस फार महत्वाचा असणार आहे। संध्याकाळचं सत्र, रोख रक्कम 51,000 रुपये असणार आणि त्याचबरोबर हे आकर्षित असं करंडक कुणाच्या नावावरती जाणार तेही आपल्याला पाहायचंय। मॅन्डेटरी पॉवर प्लेचा षटक क्रमांक पहिला आपण पाहणार आहोत। बाउंड ट्रॅक वरती रोहिदास तयार होतील। सामन्याला करूयात सुरुवात। येस, पंचांचा इशारा, लेट्स प्ले। पहिला बॉल, गेम इज ऑन। पहिला बॉल आपण पाहतोय। फुल टॉस पाहायला मिळतोय। एक्स्ट्रा कव्हरला क्रॅकिंग कव्हर ड्राइव्ह बॉल अडवण्याचा प्रयत्न यांचा राहिला होता। विजय यांचा बॉलला अडवू नाही शकले। सीमारेषेच्या पलीकडे पहिल्या बॉल वरती पहिल्या बॉल वरती आपल्याला एक्स्ट्रा कव्हरला एक एक्स्ट्रा ऑर्डिनरी शॉट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला। पुढचा बॉल, खोला टप्प्याचा बॉल, यावेळेला सरळ विजय पवारच्या हातमध्ये आपल्याला बॉल टिपताना पाहायला मिळतील। पहिला धक्का मैदानाच्या बाहेर। तिसऱ्या क्रमांकावरती विकास जाधव मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील। मागच्या मॅच मध्ये याच फलंदाजच्या माध्यमातून 4 षटकार आले होते। तोच फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय। परंतु समोर रोहिदास पवार विकेट मिळवली आहे। बराचसा अनुभव त्यांच्याकडे देखील आहे। चांगला क्रिकेटचा खेळ त्यांच्या संपूर्ण मानगाव तालुक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो। आज समाजाच्या मॅच तिथे खेळायचं आहे आणि आता चांगली कामगिरी करतात। षटकातील पुढचा बॉल, खोला टप्प्याचा बॉल पाहायला मिळतोय। समोरच्या दिशेने खेळून काढलाय। लॉंगॉन बॉल ट्रॅव्हल झालाय। सिंगल मैदानाच्या आतमध्ये इथे आपल्याला धावून काढताना पाहायला मिळतील। सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या ही धपाकावरती पाहायला मिळतीये, ती म्हणजे 5 या आकड्यावरती 5 धावा धपाकावरती आहेत। षटकातील पुढचा बॉल, बॉल क्रमांक 14 आपण पाहतोय। बराचसा बाहेर जाणारा बॉल, येस इट इज नो बॉल। खेळपट्टीच्या बाहेर बॉल हाताळला गेला। पंचांचा इशारा आहे नो बॉल सहित पाहायला मिळतोय आणि अतिरिक्त धाव। त्याचबरोबर आता इथून पुढे येणारा बॉल हा फ्री हिट स्वरूपाचा असेल, त्यामुळे एक चालून आलेली संधी बॅटर करीता आपल्याला पाहायला मिळते। टीमची धावसंख्या धपाकावरती पाहायला मिळते, ती म्हणजे 6 या आकड्यावरती। पुढे आले होते, अलॉंग द कार्पेट बॉल ट्रॅव्हल करायचा होता। धावचीची संधी, बॉल गॅदर झाला नाहीये। त्याच वेळेला आपल्याला पाहायला मिळतोय
एक क्विक सिंगल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. स्ट्राईक रोटेट होईल, टीमच्या खात्यामध्ये एक धाव जोडली जाईल. टीमची धावसंख्या तपावती पाहायला मिळते ती म्हणजे 7. या आकड्यावरती 7 रन ऑन अ स्कोर कार्ड विथ लॉस ऑफ 1 विकेट. आपण पाहतोय एक विकेट मैदानाच्या बाहेर गेलेत, ते म्हणजे विशाल. खेळपट्टीवरती आपला पाहायला मिळतात विकास आहेत, मुन्ना आहेत. षटकातील पुढचा बॉल. काही वेळ आपण पाहतोय पुन्हा एकदा पंच आमच्याकडे वळतात. ते पुन्हा एकदा खेळपट्टीच्या बाहेर बॉल पाहायला मिळतोय. नो बॉलचा इशारा. शरीरयष्टीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न, परंतु बराचसा दूर चाललाय बॉल. खेळपट्टीच्याही दूर जाताना पाहायला मिळतोय. नो बॉल आला. टीमची धावसंख्या पकडते पाहायला मिळते म्हणजे 8. येणारा पुढचा बॉल हा फ्री हिट स्वरूपाचा असणार आहे. पुन्हा एकदा सुवर्ण संधी खेळाडूंकरिता. फुल टॉस, फुल टोल वसूल करणारा बॉल सीमा रेषेच्या पलीकडे डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॉलचा खेळ बाकी आहे. षटक क्रमांक पहिला पाहतोय मॅग्नेटिक पॉवर प्लेचं षटक क्रमांक पहिला. राईट मोर द विकेटने यावेळेला षटकार आलाय विकासच्या बॅटमधून. हा गुड टप्पाचा बॉल होता. शॉर्ट बुल करायचं होतं, त्याही वेळेला आपण पाहतोय वेगानं बॉल विकेट किपरच्या हातामध्ये पाय मिळतोय. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय. 6 बॉलचा खेळ संपुष्टात आलाय. पहिला षटकार अखेरीस टीमची धावसंख्या इथं पकडते पाय मिळते ती म्हणजे 14-1. इथून पुढे 24 बॉलचा खेळ अजून पुढे बाकी असणार. या आपण ऐकूयात एक छोटासा घेऊयात डी ब्रेक. दुसरा हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतोय विशाल पवार मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी मागच्या मॅच मध्ये 2 विकेट त्यांच्या नावावरती राहिल्या होत्या, परंतु ही मॅच फार महत्वाची आहे. क्वालिफायरची मॅच आहे. इथून पुढे जिंकलात तर टॉप 4 मध्ये तुमचा प्रवास आपल्याला पाहायला मिळेल. त्यामुळे ही मॅच जिंकणं फार गरजेचं आहे. षटक क्रमांक दुसऱ्याला होते प्रारंभ. बाउंड ट्रॅक वरती विशाल. पहिला बॉल, पहिला बॉल. वेलकम, स्वॅग से करेंगे स्वागत. बॉल ला पाठवून दिले डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. मासेविट षटकार. धावसंख्या या षटकाराच्या मदतीने आपला पाय मिळते जाऊन पोहोचले ती म्हणजे 20 या आकड्यावरती 20 रन विथ लॉस ऑफ 1 विकेट. परंतु मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय ते म्हणजे एका साइडला मुन्ना जाधव आहेत, एका साइडला विकास जाधव आहेत आणि दमदार बॅटिंग सुरू आहे. परंतु विशालकडे देखील क्षमता आहे, कमबॅक करावं लागेल. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करावी लागणार आहे. षटकातील पुढचा बॉल, हाफ ट्रॅकर. याही वेळेला शॉर्ट ऑन बुल सक्सेसफुल. वंडरफुल, डिलाइटफुल, केअरफुल बॉल सीमारेषेच्या पार. षटकार. मिकी माऊस आता सांगतात विशालला गोलंदाजी कशी करायची. मैदानाच्या आतमध्ये जाऊन प्रेक्षक वर्गांना अगदी मनोरंजन करण्याचं काम ते करतायत मैदानाच्या आतमध्ये. त्यांचं देखील विशेष कौतुक असणार आहे.
टीमची धावसंख्या ही धापकावरती पाय मिळतीये ती म्हणजे 26 या आकड्यावरती. 26 धावा या धापकावरती आहेत. षटकातील पुढचा बॉल विशाल मैदानाच्या आतमध्ये थोडेसे रनवे मध्ये प्रॉब्लेम होताना बाय मिळाले. ज्यावेळेला गोलंदाजी करत असताना थोडेसे स्लिप आपल्याला होताना बाय मिळाले आणि त्यानंतर पुन्हा एकदा बाउंड ट्रॅक वरती यावं लागणार आहे. पहिल्या 2 बॉल वरती 2 षटकार आलेत. इथून पुढे आता विशाल कशा पद्धतीने कमबॅक करतील तेही पाहावं लागणार आहे. षटकातील पुढचा बॉल ओहो याही वेळेला पुढे आलेत. बॉलला देखील पुढे पाठवायचं होतं परंतु या वेळेला 1 बाउन्स ओव्हर द रोप वाईट इज लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक दर्जेदार फटका चौकार. टीमची धावसंख्या धापकावरती पाय मिळते ती म्हणजे वेगाने पुढे गेले 30 या आकड्यावरती 30 रन. षटक क्रमांक बाद होते म्हणजे दुसरं हे प्रगतीपथावरती आहे. परंतु काय बॅटिंग चालू आहे मैदानाच्या आतमध्ये जिथे आपण पाहत होते तिथे मुन्ना जाधव यांच्या बॅट मधून अद्यापर्यंत 2 षटकार 1 चौकार आलेत. महाबळेश्वरवरून आलेला संघ आपली ओळख इथे सोडून जाताना या वेळेला खराब पद्धतीचा बॉल. इट्स अ नो बॉल. नो बॉल वरती धावा मिळतील. थँक्यू. खराब गोलंदाजी विशालच्या माध्यमातून आपल्याला थोडीशी पाहायला मिळते. ज्या पद्धतीने सुरुवात रोहित यांनी चांगली करून दिली होती त्यावेळेला 9+6 म्हणजे टीमची धावसंख्या धापकावरती 37 आकड्यावरती 37. काही वेळेला पाठीमागच्या दिशेने बॅकफूट शॉट पूल पहा मिळाला. वॉट अ शॉट. हाय बॉल सीमा रेषेच्या पलीकडे षटकार. मिकी माऊसला देखील आमच्या आता टेन्शन येताना पाहायला मिळते. ज्या पद्धतीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होतीये परंतु कौतुक करावं लागणार ते म्हणजे फलंदाज मुन्ना जाधवचं काय बॅटिंग राहिली आहे. ज्या दिशेने बॉल होते त्या दिशेने बॉल मैदानाच्या बाहेर पाठवतायत. टीमची धावसंख्या धापकावरती 43 आकड्यावरती. लो व फुलटॉस होता. याही वेळेला आपण पाहतोय खेळाडू येतोय त्याला बॉल मिळणार नाहीये. 1 बाउन्स. त्याच्याही वरून बॉल सीमा रेषेच्या पार चौकार. ओहो या वेळेला आपण पाहतोय बराचसा वेळानंतर डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक दुसरा आले संपुष्टात. एंड ऑफ द सेकंड ओव्हर. टीमची धावसंख्या धापकावरती पाय मिळते म्हणजे 47 आकड्यावरती. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे. या आपण मिकी माऊस साठी घेऊयात छोटासा डीज ब्रेक. थँक्यू मिकी. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने जिथे 12 बॉलचा खेळ समाप्त. टीमची धावसंख्या ही वेगाने पुढे जाताना पाहायला मिळते ती म्हणजे 47 आकड्यावरती.
पुन्हा एकदा भाव आपल्याला पाहायला मिळते बाउंड ट्रॅक वरती षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी रोहिदास पवार. आता रोहिदास यांनाच संघाला जर मॅच मध्ये कमबॅक करायचा असेल तर रोहिदास यांना चांगल्या पद्धतीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करावी लागणार आहे. विशाल आपल्याला महागडे ठरताना पाहायला मिळाले, परंतु आता रोहिदास इथून पुढे कमबॅक करतील का आपला ते बाहेरच आहे. टीमची धावसंख्या 47 आकड्यावरती. अजून इथून पुढे 18 बॉल सगळे बाकी आहे. षटक क्रमांक 3 ला होते प्रारंभ. चला मॅचला लगेच सुरुवात करून घ्या. विशाल जाधव मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर मुन्ना जाधव आणि विकास जाधव चांगली खेळी केली आहे. विशेष करून मुन्ना यांचं कौतुक करावं लागणार आहे. धमाकेदार बॅटिंग राहिली आहे त्यांच्या बॅटमधून. बऱ्याच धावा आल्यात. पहिला बॉल फुल टॉस बॉल होता. आठव्या बॅटनं त्याला फ्लिक करता मिळत. त्याही पलीकडे चांगले क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न तिथे राहिला होता. 2 धावा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला धावून काढताना बाय मिळतील. 2 धावा काढल्यानंतर या टीमच्या खात्यामध्ये 2 धावा जोडल्या जातील. टीमची धाव संख्या धाबावरती बाय मिळते ती म्हणजे 49 आकड्यावरती 49. 49 धावा या धाबावरती आहेत. तिसरं षटक आपण पाहतोय. रोहिदास पवार मैदानाच्या आतमध्ये षटकातील पुढचा बॉल हाताळतील. राईट मूव्ह द विकेटने आप ट्रॅकर यावेळेला बॅटची टॉपेज घेतली आहे. खेळाडू वेगाने आपला पाय मिळतोय. जजमेंट थोडीशी पाहायला मिळाली नाहीये. एक धाव तिथे घेतली गेली आहे. एक धाव तिथे आपल्याला पाय मिळतीये. टीमच्या खात्यामध्ये एक धाव जोडल्यानंतर टीमची धाव संख्या ही आपला पाय मिळते. संघाचा अर्धशतक कंप्लीट होताना पाय मिळते. 50 धावा अद्यापर्यंत धाबावरती. 14 बॉलचा खेळ झालाय. अजूनही इथून पुढे 16 बॉलचा खेळ बाकी असणार आहे. संघाचा अर्धशतक कंप्लीट झालंय. या स्पर्धेमधील सर्वाधिक धावा यापुढे आता बनवल्या जातील का तेही पाहावं लागणार आहे. परंतु कमबॅक पॉवरवाडी संघाला करावं लागेल. पुढचा बॉल खोला टप्प्याचा बॉल होता. समोरच्या दिशेने आपला पाय मिळतो. ड्राईव्ह करताना हा बॉल लॉंग ऑफचा खेळाडू आला. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये येताना पाय मिळाली. टीमच्या खात्यामध्ये जोडली जाईल. टीमची धाव संख्या धाबावरती 51 या आकड्यावरती 51. रोहिदास यांनी आता कुठेतरी धावा थांबवल्यात. फार गरजेचं होतं थांबवणं, परंतु किती वेळ, जास्त वेळ शांत बसणार नाहीये. याही वेळेला आपला पाय मिळतोय विकास जाधवच्या बॅट मधून सीमारेषेच्या बाहेर षटकार. धावसंख्या धबकावती पाय मिळतीये 57 या आकड्यावरती. याही षटकामध्ये आता हा पहिला हल्ला चढवताना पाय मिळाला. विकास जाधवच्या बॅट मधून तो षटकार आला. याही वेळेला आक्रमण करायचं होतं. अलॉंग द कार्पेट बॉल ट्रॅव्हल झालाय. विजय तिथे आहेत. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये पाय मिळतीये. सिंगल आली आहे. टीमच्या खात्यामध्ये सिंगल धाव जोडल्यानंतर टीमची धाव संख्या धबकावती पाय मिळते ती म्हणजे 58 या आकड्यावरती 58. 58 धावा या धाबावरती आहेत. षटकातील पुढचा बॉल सिंगल डबल चांगल्या पद्धतीने चालू आहे क्रिकेटचा खेळ. हा वेळेला आपण पाहतोय टप्प्यात आला की आपण कार्यक्रम करायचं होतं, परंतु वा परफेक्ट टाइम वरती ती उडी घेतली, जंप घेतली. टीप लायजेल ऍब्सोल्युटली स्टनिंग. धक्का क्रमांक 2 ब्रेक टू इथे मिळवलाय रोहिदास पवारच्या खात्यामध्ये ही विकेट.
मिळतोय. आपण 3 षटका अखेरीस टीमची धावसंख्या तपासवरती पाहायला मिळते ती म्हणजे 58 या आकड्यावरती. घेऊयात एक छोटासा डीज ब्रेक. बॉलचा खेळ समाप्त झाला. टीमची धावसंख्या तपासवरती पाहायला मिळते ती म्हणजे 58 या आकड्यावरती. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत विजय पवार, षटक क्रमांक 14 हाताळण्यासाठी. पहिला बॉल आपण पाहतोय. टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने जाताना बाय मिळेल. पंच आमच्याकडे वळतायत. व्हाईट बॉलचा इशारा येताना बाय मिळतोय. अतिरिक्त धाव एक्स्ट्राच्या स्वरूपाने सुरुवात झाली आहे. धावा खूप खर्च केल्यात. आता इथून पुढे त्या थांबवाव्या लागतील. पवारवाडी या टीमला कशा पद्धतीने थांबवतील तेही पाहावं लागणार आहे. षटकातील पुढचा बॉल. काही वेळेला आपण पाहतोय बॉल पाठीमागच्या दिशेने चूक घडली. गलीच्या रिझन मधून बॅटची कडा घेऊन बॉल पाठीमागच्या दिशेने 4 धावांसाठी. धावसंख्या ही तपासवरती पाहायला मिळते ती म्हणजे 63 या आकड्यावरती 63. अकुटप्पाचा बॉल होता. आक्रमण करायचं होतं परंतु त्याही पलीकडे डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. चौकारी येत आहेत. डॉट बॉल ही मैदानाच्या आतमध्ये देत आहेत. संध्याकाळच्या सत्राला इथून पुढे आता झाली आहे सुरुवात. पहिला इनिंगचा खेळ पाहतोय आजच्या दिवसामधील ही शेवटची मॅच. षटकातील पुढचा बॉल. चेंज ऑफ द पेस ओळखलं आणि बॉलला फेकून दिलं सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. हा चौका. टीमची धावसंख्या तपासवरती पाहायला मिळते ती म्हणजे 67 या आकड्यावरती 67. हाफ ट्रॅकर होता. आक्रमण करायचं होतं. फटका बसलाय. खेळाडू ते वेगानं बॉल उडवण्याचा प्रयत्न तिथे राहिला होता. एक धाव घेतली. दुहेरीचा प्रयत्न वेगानं राहिलाय आणि अगदी आपण पाहतोय 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. चौकार षटकार सिंगल डबल पार्टनरशिप चांगल्या पद्धतीने क्रिएट होतीये. 2 विकेट मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर टीमची धावसंख्या तपासवरती 69 या आकड्यावरती. अद्यापर्यंत 4 बॉलचा खेळ झालाय. विजय पवार बाउंड ट्रॅक वरती आहे. षटक क्रमांक आपण पाहतो ते म्हणजे 4 प्रगती पथावरती आपल्याला पाहायला मिळते. षटकातील पुढचा बॉल. हाफ ट्रॅकर होता. फटका फसलाय. टायमिंग प्रॉपर नाहीये. खेळाडू येते. कॅच टेकन सक्सेसफुली. विशाल होते. मला वाटतं चांगल्या पद्धतीची कॅच कंप्लीट केली गेली आणि आणखीन एक विकेटला इथून पुढे मैदानाच्या बाहेर पाठवलं. आले विकेट. एकोणसत्तर धावा. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. बॅटिंग साठी जय चव्हाण मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. षटक क्रमांक 14 मधील शेवटचा बॉल. 69 ला आपण पाहतोय ते म्हणजे 3 विकेट मैदानाच्या बाहेर गेलेत. आता नवीन फलंदाज ज्ञानेश्वर पवार आणि त्याचबरोबर जय चव्हाण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील.
ओहो या वेळेला दांडी 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 गुल विकेट सोबत धक्का क्रमांक हा 14 मैदानाच्या बाहेर. यस डीजे. येस थँक्यू मिकी. अगदी सकाळच्या सत्रापासून आपल्याला पाहायला मिळतं एंटरटेन आणि एंटरटेन या संपूर्ण प्रेक्षक वर्गांना करताना पाहायला मिळते. त्यांचं देखील पुन्हा एकदा विशेष कौतुक. षटक क्रमांक पाहतोय ते म्हणजे 5वा तळण्यासाठी गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. सचिन मोहिते मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होताना पाहायला मिळतील. षटक क्रमांक 5 हाताळण्यासाठी टीमची धावसंख्या 69 ला आपण 4. सध्याची परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये पाहतोय 6 बॉलचा खेळ इथून पुढे बाकी असणार या पहिल्या सत्राचा. आणि आपण 2 खेळाडू एका साईडला ज्ञानेश्वर पवार आणि न्यू बॅटर अक्षय चव्हाण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. चला मॅचला लगेच सुरुवात करून घ्या. 6 बॉलचा खेळ इथून पुढे बाकी असणार आहे. पहिल्या सत्राचा खेळ आपण पाहतोय. टार्गेट सेट करणारा हे षटक आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. षटकातील पहिला बॉल. ओहो पहिला बॉल आपण पाहतोय चांगल्या टप्प्यावरती डॉट बॉल. यस मिकी तुम्हाला चान्स मिळणार आहे परंतु मैदानाच्या आतमध्ये चौकार षटकार किंवा विकेट गेली तरच डीजे वाजणार आहे. याची देखील तुम्हाला नोंद घ्यायची आहे. षटकातील पुढचा बॉल. चेंज ऑफ द पेस पाहायला मिळाला. याही वेळेला आपण पाहतोय बॉल पाठीमागच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. एक धाव घेतली दुहेरीचा प्रयत्न वेगानं आणि धाव चितच्या स्वरूपामध्ये आणखीन एका बॅटरला मैदानाच्या बाहेर हवं लागेल. आले विकेट. यस मिकी. आणि ते आता बसलेत. 6व्या मॅचच्या दिशेने 70 धावा तबकावरती पाहायला मिळतात. न्यू बॅटर अविनाश जाधव मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. अक्षय चव्हाण आहेत. पुढचा बॉल. काही वेळ आपण पाहतोय समोरच्या दिशेने डाऊन द ट्रॅक खेळला फटका आपण पाहायला मिळतोय. एक धाव घेतली. पुन्हा एकदा दुहेरीचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा धावचीची संधी. येस आणखीन विकेट. टक्का क्रमांक हा 6वा इथून पुढे मैदानाच्या बाहेर. थँक्यू. व्यासपीठावरती आता मिकी आरत आणि अगदी करमणूक करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून पाहतोय. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. षटकातील पुढचा बॉल. ओहो हो चांगला बॉल आपला बाय मिळतो. याही वेळेला डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये कमबॅक करणारा आपल्याला गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये बाय मिळतीये. टीमची धावसंख्या तबकावरती बाय मिळते ती म्हणजे 71 या आकड्यावरती 71. 71 धावा तबकावरती आहेत. अद्यापर्यंत बॉलचा खेळ झाला तो म्हणजे 4 बॉल 71 धावा. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. पहिल्या सत्राचा खेळ आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल. याही वेळेला समोरच्या दिशेने आपला फटका पाहायला मिळतोय. लॉंग ऑफचा खेळाडू वेगानं आलाय. एक धाव घेतली आहे. एकाच धावेवरती आता इथून पुढे थांबावं लागणार आहे. एक धावेने टीमची धावसंख्या तबकावरती पाहायला मिळते ती म्हणजे 72 या आकड्यावरती 72. 72 धावा. शेवटच्या बॉलचा खेळ इथून पुढे बाकी असणार आहे. या पहिल्या सत्राचा टार्गेट सेट करणारा बॉल मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळेल.
सूरज मैदानाच्या आतमध्ये, सूरज पवार शेवटचा बॉल. शेवटचा बॉल आपण पाहतोय. डाऊन द लेग साइड खेळण्याचा प्रयत्न, त्याही पलीकडे व्हाईट बॉलचा इशारा येताना पाहायला मिळतोय. अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये जोडली जाईल. टीमची धाव संख्या आपण पाहतोय ती म्हणजे 73, 73 धावा. 73 आपण पाहतोय 6 विकेट मैदानाच्या बाहेर गेलेत. षटकातील पुढचा बॉल. शेवटचा बॉल होता, तोही फटका बसलाय. स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये कॅच ड्रॉप झाली आहे. एक धाव घेतली गेली आहे. दुहेरीचा प्रयत्न तिथून पुढे वेगानं राहिलाय. 2 धावा काढल्यात. तिसऱ्याचा प्रयत्न आपण पाहतोय. पंचांचा बोर्ड, स्क्वेअर लेग पंचांचा इशारा OUT चा येतोय पाहायला मिळतोय. आउट झाला फलंदाज. धक्का क्रमांक 7वा. टीमची धावसंख्या पकडते पाहायला मिळते ती म्हणजे 75. म्हणजे येणाऱ्या उत्तरार्धाच्या खेळामध्ये धावा बनवाव्या लागतील, त्या म्हणजे 76. तोपर्यंत आपण ऐकूयात पाहतोय ती म्हणजे 6वी सेकंड इनिंगचा खेळ आपण पाहतोय. आजच्या दिवसामधील ही शेवटची मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एका साईडला पाहायला मिळतो तो म्हणजे तळदेव महाबळेश्वरहून संघ आज या मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळाला. एक स्थानिक संघ तो म्हणजे श्री गणेश क्रिकेट क्लब मोरबा पवारवाडी हा संघ आपला पाहायला मिळतोय. नाणेफेकीचा कौल झाला, जिथे महाबळेश्वर तळदेव या टीमनं नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर बॅटिंग घेतली आणि बॅटिंग घेत असताना टीमच्या खात्यामध्ये धावा बनवल्या त्या म्हणजे 75. आणि आता इथून पुढे पाठलाग करायचा आहे तो म्हणजे 76 धावसंख्येचा. चला बॅटर्स, आपण मैदानाच्या आतमध्ये लगेचच प्रस्थान व्हायचंय. या संध्याकाळच्या सत्रामध्ये तुम्हालाच बॅटिंग करायची आहे, त्यामुळे कोणताही वेळ खर्च न करता आपण त्वरित मॅचच्या दिशेने जायचंय. मॅचला सुरुवात करायची आहे. स्पर्धेचं प्रथम पारितोषिक 51,000 रुपये, द्वितीय पारितोषिक 31,000, तृतीय क्रमांकाचे 21 आणि चतुर्थ क्रमांक 11,000 रुपये असणारे ही स्पर्धा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. दिवस पहिला, शेवटची मॅच, शेवटचं सत्र. पुन्हा एकदा आपण इथे करणार आहोत सुरुवात. पाठलाग करायचा आहे तो म्हणजे 76 धावसंख्येचा. 76.
त्याचबरोबर उद्याचा अंतिम दिवस या स्पर्धेचा आपल्याला पाहाय मिळेल. बरेचसे मोठमोठे खेळाडू त्याचबरोबर बरेचसे दूरवरून प्रवास गाठून या स्पर्धेकरिता आपल्या समाजासाठी खेळण्यासाठी ही स्पर्धा खेळण्यासाठी आज आणि त्याचबरोबर उद्याच्या दिवसामध्ये येताना पाहायला मिळतील. 2 सेमीफायनलची मॅचेस हे देखील आपल्याला उद्या होताना पाहायला मिळतील आणि त्याच्यानंतर एक मेगा फायनल तेही आपल्याला या येणाऱ्या उद्याच्या दिवसामध्ये कंप्लीट करायची आहे. त्यामुळे उद्या वेळेवरती सामने सुरू होणार आहेत याची देखील तुम्हाला नोंद घ्यायची आहे. पाठलाग करायचं 76 धावसंख्येचा षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती गोलंदाज आपण पाहतोय विशाल जाधव. आघाडीला आलेली जोडी मैदानाच्या आतमध्ये विजय पवार. त्याचबरोबर आपण पाहतोय अविनाश पवार मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. 30 बॉल जिंकण्यासाठी 76 धावसंख्येची गरज. पहिला बॉल आपण पाहतोय डाऊन द लेग साइड जाताना पाहायला मिळतोय. व्हाईट बॉलचा इशारा आपल्याला येताना पाहायला मिळतोय. यस टीव्ही अंपायरची इथे केली जाते मदत मागणी केली जाते. आता हा व्हाईट बॉल आहे की नाही इथे आपण आता चेक करणार आहोत टीव्ही अंपायरच्या मदतीने आणि बघणार आहोत. तोपर्यंत आपण घेऊयात डीजे ब्रेक. मिकीला मॅचचा आपण देत आहोत. यस आपण इकडे मूव व्हायचं. कॅमेरा आपल्या इकडे आहे. यस राकेश आणि प्रवीण. यस थँक्यू. जाणार होत पुन्हा मॅचच्या दिशेने जिथे षटकार आलाय. पहिला डॉट बॉल त्याच्यानंतर मग एक षटकार. पाठलाग करायचा आहे 76 धावसंख्येचा. षटकातील पुढचा बॉल. ओहो याही वेळेला आपण पाहतोय आक्रमण करायचं होतं परंतु त्याही वेळेला आपण पाहतोय धावचीची संधी. पंचांचं बोट आकाशाकडे. OUT पाटर अविनाश मैदानाच्या बाहेर. उचित स्वरूपामध्ये आपल्याला विकेट येताना पाहायला मिळाली. कोऑर्डिनेशन तितकंसं चांगलं नव्हतं. टीमची धावसंख्या थांबली ती म्हणजे 6 याकड्यावरती. 6 ला 1 सध्याची परिस्थिती. न्यू बॅटर आपण पाहतोय रोहिदास पवार आले नॉन स्ट्राइक एंडला. पुढचा बॉल. ओहो हो चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आणखीन एक डॉट बॉल. विकेट किपरच्या रिएक्शन वरून आपल्याला पाहायला मिळते एक संधी निर्माण झाली होती की काय परंतु कॅच तिथे ड्रॉप झाली आहे असंच आता म्हणावं लागेल. आणि डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये विजय पवारची कॅच होती ती. विजय पवार अगदी चांगल्या पद्धतीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतो सातत्याने त्यामुळे त्याची कॅच ड्रॉप होणं हे खऱ्या अर्थानं महागात ठरू शकतं. परंतु कौतुक करावं लागणार गोलंदाज. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय.
विशाल जाधव मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग करतोय. ओहो या वेळेला आपण पाहतोय 8व्या बॅटने खेळलेला फटका स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. विजय पवारच्या बॅट मधून पॉवर दाखवणारा पॉवरफुल षटकार. बघते पाहते ती म्हणजे 12 या आकड्यावरती 2 षटकार आले. 1 विकेट गेली. 5 बॉलचा खेळ अद्याप बंद राहिलाय. 2 डॉट बॉल. शेवटचा बॉल. वेळेला पण पाहतोय आक्रमण करायचं होतं. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये 6 बॉलचा खेळ आलाय. संभूषा टीमची धावसंख्या पण आपण पाहतोय ती म्हणजे 12. येणारा उर्वरित खेळ बाकी आहे आणि इथून पुढे जिंकण्यासाठी आपण पाहतोय ते म्हणजे 64 धावसंख्येची गरज आता इथून पुढे असणार आहेत. गिव्ह अ छोटासा विकास जाधव पाहा मिळतील. 24 मध्ये 64 धावसंख्येची गरज. समोर रोहिदास पवार आहेत. पहिला बॉल आपला पाय मिळतो. 8व्या बॅटने केलेला हा फटका अलॉंग द कार्पेट बॉल ट्रॅव्हल झालाय. मिड विकेटच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल नंतर एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये पाय मिळतीये. टीमची धावसंख्या पकडते पुढे जाईल एकेरीने. 13 या आकड्यावरती 13 रन 13 धावा पकडते आहेत. अजून इथून पुढे 63 धावसंख्येची गरज असणार आहे. षटकातील पुढचा बॉल. ओहो बॅटचे एज घेतले. इनर एज आणि त्याही वेळेला आपण पाहतोय पुन्हा एकदा डॉट बॉल. मैदानाच्या आतमध्ये क्वालिफायरची मॅच सुपर 4 मध्ये प्रवेश करायचा आहे. त्यासाठी चाललेली महत्वपूर्ण मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. आक्रमण समोरच्या दिशेने खेळला फटका हवाई सफर करणारा स्ट्रेट सीमारेषेच्या बाहेर. षटकार म्हणजे 19 आकड्यावरती विजय पवारचं आक्रमण. लो व फुल टॉस. वा व्हॉट अ शॉट ऑफ द इव्हिनिंग. हाय बॉल सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी दर्जेदार षटकार. टीमची धावसंख्या पकवते पायामध्ये ती म्हणजे 25 या आकड्यावरती विजय पवार मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. हो 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 चांगला बॉल यावेळेला पाय मिळतोय. टप्पा पडल्यानंतर आपण पाहतोय डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाय मिळतोय. 25 धावा 76 धावसंख्येचा करायचा पाठलाग. इथून पुढे अजूनही 51 धावसंख्येची गरज आहे. 19 बॉल मध्ये 51 धावा. ओहो या वेळेला क्लीन बोल्ड. मोठी विकेट. बिग ब्लो. व्हॉट अ सेलिब्रेशन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. ही विकेट किती महत्वाची होती. आली आहे विकेट. धक्का क्रमांक 2 बाद. थँक्यू. मोठी विकेट मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळते. सुरुवात चांगली करून दिली होती विजय यांनी. विजयच्या बॅट मधून 4 षटकार आले होते परंतु मैदानाच्या बाहेर यावं लागलं. चांगल्या पद्धतीचा बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. खोलट टप्प्याचा एस्टर्न उद्ध्वस्त करणारा बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. 12 बॉलचा खेळ संपूर्ण टीमची धावसंख्या पकडते पाहायला मिळते म्हणजे 25 या आकड्यावरती. इथून पुढे 18 बॉलचा खेळ बाकी आहे जिंकण्यासाठी. 51 धावसंख्येची गरज. 18 मध्ये 51 बनवायचे. 17च्या सरासरीने तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करायची आहे.
षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती सूरज पवार मैदानाच्या आतमध्ये दाखल होता मिळतील. समोर रोहिदास पवार यांच्याकडे फार टॅलेंट आहे, अनुभव आहे, क्षमता आहे. क्षमतेचं प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये द्यावं लागणार आहे. पहिला बॉल होता, याही आपण पाहतोय हो कॅच ड्रॉप झाली आहे. ताही पलीकडे पण पाहतोय क्विक सिंगल तिथे घेतली गेली आहे. सिंगलच्या मदतीनं टीमची धावसंख्या पकडते पाहायला म्हणजे 26 या आकड्यावरती 26. अजून इथून पुढे 50 धावसंख्येची गरज असणार. बॉल संख्या बाकी येतो म्हणजे 17 बॉल 50 ची गरज. न्यू बॅटर सचिन मोहिते मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. खोलवर टप्प्याचा बॉल होता. आपल्याला ऑफ ड्राईव्ह करताना बाय मिळतोय. फटक्यामध्ये कसं टायमिंग नव्हतं, ताकदही नव्हती, फक्त दिशा देण्याचं काम केलं. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये तर बाय मिळते. सिंगल डबलने आता काहीच होणार नाहीये. धावा बनवावं लागतील. चौकार षटकार मैदानाच्या आतमध्ये मारावे लागतील. टीमची धावसंख्या 27 आकड्यावरती. ओहो गुडलेस बॉलवर टप्पा पडल्यानंतर डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाय मिळतोय. डॉट बॉल आलाय. यस मान्यवरांना विनंती असणार आपण व्यासपीठावरती या. आपलं हार्दिक स्वागत असणार आहे. या स्पर्धेच्या वतीने खास मिकी त्यांना घेऊन आलेत व्यासपीठावरती. हार्दिक स्वागत असणार आहे. पुढचा बॉल ओहो याही वेळेला आपण पाहतोय बॅटची आतलीकडे घेतली. विकेट किपरने चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण बाहेर मिळालं. बॉलला अडवलं गेलं. सिंगल मैदानाच्या आतमध्ये आली. चेतनजी मोहिते साहेब इथे उपस्थित विनंती करतो. सागरजी पवार आपल्या शुभात आणि आपण आलेल्या साहेबांचा आपण करूयात या स्पर्धेच्या वतीनं शुभ सन्मान. साहेब मैदानाच्या आतमध्ये आले आणि आणखीन एक विकेट मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळाली. ही विकेट धक्का क्रमांक आपण पाहतोय तो म्हणजे 3रा. इथून पुढे बाद. धावसंख्या पकडतोय पायामध्ये म्हणजे 28 ला 3 सध्याची परिस्थिती. विशाल पवार मैदानाच्या आतमध्ये. विशालने ज्या धावा खर्च केला त्याला आता बनवावे लागतील. संकटामधून बाहेर काढावं लागेल. आपण पाहतोय यस डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येताना बाहेर मिळतोय. षटक क्रमांक इथे येतोय 3रं. संपुष्टात 3 षटका अखेरीस टीमची धावसंख्या इथे पकडते पायामध्ये ती म्हणजे 28. इथून पुढे 76 धावसंख्येचा करायचा पाठलाग. टीमची धावसंख्या 28. येणारा 12 बॉलचा खेळ बाकी आहे. 12 बॉल मध्ये आपण पाहतोय जिंकण्यासाठी गरज असणार आहे ती म्हणजे 48 धावसंख्येची. त्याचबरोबर मानगाव पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत असणारे पोलीस दलामध्ये वामन पोलीस सर आणि त्याचबरोबर पवार पोलीस सर यांना विनंती असणार आहे साहेब आपण व्यासपीठावरती या. या स्पर्धेच्या वतीनं आपलं हार्दिक सहर्ष असं स्वागत असणार आहे. दोन्ही पोलिसांना विनंती की आपण करूयात की आपण व्यासपीठावरती या. आपल्या या स्पर्धेच्या वतीने हार्दिक स्वागत आपण इथे करणार आहोत. इथून पुढे आपण पाहतोय षटक क्रमांक 14 चालू आहे. पहिला बॉल हाताळत असताना पाहायला म्हणजे विकास पहिल्या बॉल वरती षटकार आलाय. मॅच ही फार इम्पॉर्टंट आहे. मॅच कडे साऱ्या प्रेक्षक वर्गांच्या नजरा असतील. षटकार आलाय. पुढचा बॉल याही वेळेला आपण पाहतोय हाफ ट्रॅकर होता. बॅटची कडा घेतली. लॉंग शॉपला बिलॉंग करून बॉल सीमा रेषेच्या पलीकडे दन 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 करत 4 चौकार. येस पंच आमच्याकडे वळतायत. येस इट इज व्हाईट बॉल. व्हाईट बॉलचा इशारा आपल्याला येताना पाय मिळतोय. अतिरिक्त धाव आपल्याला पकडते पाय मिळते. टीमच्या खात्यामध्ये जोडली जाईल. टीमची धावसंख्या बाद होती म्हणजे 39. पाठलाग करायचं 76 धावसंख्येचा. हाफ ट्रॅकर आडव्या बॅटनं केलेला फटका. 1 बाउन्स ओव्हर द रोप. 4 धावांसाठी हा दर्जेदार चौकार.
आपण बोलणार आहोत जिथे वामन पोलीस सर आणि त्याचबरोबर पवार पोलीस इथे उपस्थित आहेत, त्यांचा आपण शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने आपण करूयात. या स्पर्धेच्या वतीने आपण पवार सर इथे उपस्थित आहेत, पोलीस दलामध्ये कार्यरत असणारे मानगाव पोलीस स्टेशन मध्ये, त्यांचा आपण शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने आपण करतोय. त्याचबरोबर वामन पोलीस सर देखील इथे उपस्थित आहेत, त्यांचं देखील आपण या स्पर्धेच्या वतीने आपण करतोय शुभ सन्मान. सातत्याने त्यांचं चांगलं पाठबळ या संपूर्ण क्रिकेटकरांना असं, संपूर्ण मानगावकरांना असं, वामन पोलीस सर यांचा शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीनं आपण इथे करतोय. चांगलं पाठबळ या संपूर्ण क्रिकेटकरांना, संपूर्ण मानगावकरांना आपल्याला पाहायला मिळतं. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत. पोलीस सर व्यासपीठावरती आले आणि त्यांचा स्वागतासाठी हा दमदार स्ट्रोक षटकार. धावसंख्या करते पाहायला मिळते ती म्हणजे 50 आकड्यावरती पाठलाग करायचा आहे तो म्हणजे 76. इथून पुढे 26 ची गरज असणार आहे. बॉल सगळे बाकी असणार आहे तो म्हणजे 7 बॉल. ओ हो, या वेळेला क्लीन बोल्ड. विशाल पवार बॅक टू दी डग आउट. रोहिदास पवार आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आहे. षटक क्रमांक 5 हाताळण्यासाठी इथून पुढे 6 बॉल जिंकण्यासाठी 26 धावसंख्येची गरज. बाउंड ट्रॅक वरती शेवटचा आणि अंतिम निर्णय षटक हाताळण्यासाठी सौरभ जाधव मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. समोर आपण पाहतोय रोहिदास पवार आहेत. बराचसा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. बराचसा टेनिस बॉल क्रिकेटचा खेळ त्याने या संपूर्ण मानगाव नगरीमध्ये खेळलाय आणि आता तो अनुभव इथे पणा लावायला लागणार आहे. 6 बॉल जिंकण्यासाठी 26 धावसंख्येची गरज. यस, केतनजी मोहिते इथे उपस्थित आहेत. त्यांच्याकडून रोहिदासांनी चौकार किंवा षटकार लगावला तर मग 500 रुपयाचं, पहिल्या बॉल वरती लगावला तर 500 रुपयाचा कॅश प्राइज. 6 बॉल 26 ची गरज. पहिल्या बॉल वरती आक्रमण केलंय, टायमिंग नाहीये. कॅच टेकन सक्सेसफुली. रोहिदास पवार मोठी विकेट. इथून पुढे मैदानाच्या बाहेर. सागर मोहिते मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळते आहेत. इथून पुढे 5 बॉल सगळे बाकी आहे. जिंकण्यासाठी आपण पाहतोय ते म्हणजे 26 धावसंख्येची गरज. यस, सागर मोहिते यांनी 5 षटकार लागवले. 1000 रुपयाचा कॅश प्राइज. विजयजी चव्हाण. आखूड टप्पाचा बॉल होता. आक्रमण करायचं होतं परंतु टायमिंग प्रॉपर होत नाहीये. कनेक्शन तेवढं प्रॉपर होत नाहीये. सिंगल मैदानाच्या आतमध्ये आली आहे. 4 बॉल जिंकण्यासाठी इथून पुढे अजूनही 25 धावसंख्येची गरज आहे. म्हणजे 4 बॉल वरती 4 षटकार आले तर या स्पर्धेमध्ये सुपर ओव्हर होऊ शकते, परंतु मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न करावे लागतील.
सोपं नाही आहे. संध्याकाळचं सत्र आपण पाहतोय, ह्युमिड क्लायमेट आपल्याला मैदानाच्या चौ बाजूला पाहायला मिळतोय. बॉल तितक्याचा ट्रॅव्हल होताना प्रॉब्लेम होईल, परंतु दमखम लावावं लागेल, जोर लावावा लागेल, प्रयत्न दाखवावे लागतील. सीमारेषेच्या पलीकडे बॉलला पाठवावं लागेल. 4 बॉल 25 ची गरज. षटकातील पुढचा बॉल. एक संघ महाबळेश्वरहून इथून दाखल झालाय, एक स्थानिक संघ मानगावचा पाहायला मिळतोय. मोठी मॅच मैदानाच्या आतमध्ये, सुपर 4चा हा प्रवास. पुढचा बॉल खोलवर टप्प्याचा बॉल होता, आक्रमण करायचं होतं, परंतु डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये. यस, धन्यवाद साहेब, आपण आलात वेळात वेळ काढून या स्पर्धेला भेट दिलात, त्याबद्दल पुन्हा एकदा या स्पर्धेच्या वतीने खूप सारा हार्दिक स्वागत असणार आहे. 3 बॉल 25 ची गरज आहे, परंतु या स्पर्धेमधील पहिला दिवस आपण पाहिलात. आई आपण पाहतोय ते म्हणजे डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये. अजून इथून पुढे पुढचा दिवस, अंतिम दिवस, तोही आपल्याला पाहायचा आहे आणि तो आता कशा पद्धतीने होईल पुढचा दिवस तोही आपण पाहणार उद्याच्या येणाऱ्या दुसऱ्या दिवसामध्ये. महाबळेश्वरहून दाखल झालेला संघ तळदेव आपल्याला पाहायला मिळाला. चांगल्या दर्जाची बॅटिंग केली, गोलंदाजी करत असताना देखील चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आणि आता इथून पुढे शेवटचा बॉलचा खेळ बाकी आहे. शेवटची मॅच होती आजच्या संपूर्ण दिवसभरामधली ही शेवटचा बॉल, तोही आपला पाहायला मिळतो. आणि अशा पद्धतीने टीम तळदेव महाबळेश्वर हा संघ सुपर 4 मध्ये प्रवेश निश्चित करताना पाहायला मिळतोय. अभिनंदन, वेल प्लेड, कॉंग्रॅच्युलेशन. यस, ब्रेक.